वेलकम स्टुडंट. आज आपण सायन्स फर्स्टमधला फर्स्ट लेसन घेणार आहे. टॉपिकचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं तुमच्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट ऑर फर्स्ट लेसन दॅट इज ए ग्रॅव्हिटेशन. अँड नाऊ वी आर गोइंग टू सी द लेसन ग्रॅव्हिटेशन. ओके, मग याच्यामध्ये ह्या लेसनमध्ये आपल्याला काय काय पॉईंट्स शिकायचे, थोडेसे तुम्हाला 9th झालेले पण आहेत, त्याची रिव्हिजन आहे. सो फर्स्ट पॉईंट आपल्याला ह्या लेसनमध्ये बघायचा तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. सेकंड, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. थर्ड वन, केपलर्स लॉ. देन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. नेक्स्ट, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. अँड लास्ट, फ्री फॉल अँड एक्सेप्ट व्हेलॉसिटी. एवढे सगळे पॉईंट्स आपल्याला ह्या लेसनमध्ये कवर करायचे आहेत. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण फक्त त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनबद्दल बघणार आहे. सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्सपासून नेक्स्ट जो पार्ट असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ओके, नाऊ स्टार्ट. ग्रॅव्हिटेशन लेसन चालू करण्याच्या अगोदर तुमच्या बुकमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन्स तुमच्या 9th म्हणजे प्रिव्हियस नॉलेजवर आहेत. तुम्हाला किती आन्सर देतात त्याचे आपण आता बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. आता इथे तुम्हाला फोर्सबद्दल विचारलं आहे. फोर्स माहिती आहे तुम्हाला, कोणत्याही ऑब्जेक्टवर ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करता त्यावेळेस त्याचे इफेक्ट्स काय असतात. इफेक्ट्स काय असतात म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे, तिला फोर्स तुम्ही अप्लाय केला की ती कशी होते, मोशनमध्ये जाते. म्हणजे स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल त्याला तुम्ही फोर्स अप्लाय केला तर ती मोशनमध्ये जाते. ठीक आहे, मोशनमध्ये असेल तुम्ही फोर्स लावला तर ती स्टॉप होते किंवा त्याची डिरेक्शन चेंज होते. दीज आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स. ओके, सो आन्सर इज लाईक दिस. अ फोर्स कॅन सेट अ बॉडी इन मोशन, कॅन स्टॉप अ मूव्हिंग ऑब्जेक्ट, कॅन चेंज स्पीड अँड डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ बॉडी. आन्सर तसं एक्सप्लेन करायचं म्हटलं तर खूप मोठं आहे, पण मी काही 2 सेंटेन्स किंवा 2 लाईन्समध्ये ते लिहिलेलं आहे तुमच्यासाठी की फोर्स म्हणजेच काय, फोर्समुळे काय होऊ शकतं. कॅन म्हणतोय आपण. अ फोर्स कॅन सेट अ बॉडी इन अ मोशन. एखादी वस्तू आहे, बॉडी म्हणजे इथं आपण ऑब्जेक्ट घेतो लक्षात. एखादी वस्तू जी आहे ती मोशनमध्ये येते फोर्समुळं, किंवा ती मुव्हिंग असेल तर आपण ती स्टॉप करू शकतोय, त्याचं स्पीड चेंज करू शकतोय, त्याची डिरेक्शन चेंज करू शकतोय. ओके, दीज आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन एनी ऑब्जेक्ट. ओके, सेकंड क्वेश्चन. हे सगळं तुम्हाला 9th झालेलं आहे किंवा 8th झालेलं आहे. सेकंड क्वेश्चन इज अ व्हेरी इझी क्वेश्चन. व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फेमिलियर विथ. तुम्हाला कोणकोणते फोर्सेस माहीत आहेत किंवा तुम्हाला नेहमी जाणवतात, फॅमिलियर आहात तुम्ही त्याच्याबरोबर. व्हॉट आर द टाईप्स ऑफ फोर्सेस दॅट आर फॅमिलियर ऑर फेमिलियर विथ यू. तर बरेचसे फोर्स आहेत, त्यातले आपण आता इथे बघतोय ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो ह्या लेसनमध्ये आपल्याला बघायचा आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, स्टॅटिस्टिक फोर्स आहे. असे बरेचसे फोर्स आहेत की त्याची तुम्हाला नावं माहिती आहेत. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स एक्सेट्रा. ओके, थर्ड क्वेश्चन इज, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे. बघा 9th तुम्ही न्यूटन्सचे लॉ शिकलाय, ग्रॅव्हिटेशनबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती झालेली आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे ते त्यांनी विचारलं. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ॲक्च्युली युनिव्हर्सल फोर्स आहे. ओके, इट इज ए युनिव्हर्सल फोर्स ॲक्ट्स बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. युनिवर्स हा शब्द वापरला आहे. युनिवर्समध्ये आपल्या कोणत्याही 2 ऑब्जेक्टमध्ये, कोणतेही 2 ऑब्जेक्ट, युनिवर्समध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामधले कोणतेही 2 ऑब्जेक्ट्स, त्यांच्यामधला जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल फोर्स असं म्हणतोय. इट इज युनिव्हर्सल फोर्स ॲक्ट्स बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये असणाऱ्या 2 कुठल्याही ऑब्जेक्ट्समध्ये जो फोर्स ॲक्ट होतो त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. ओके, हे 3 क्वेश्चन जे तुम्हाला प्रिव्हियस नॉलेजवर विचारले गेले होते. आता ॲक्च्युली इथं लेसन आपला स्टार्ट होतं. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय. ग्रॅव्हिटेशन, आता ह्याची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. ग्रॅव्हिटेशन जी टर्म आहे किंवा जी फिनॉमिनॉन आहे ही कुणी डिस्कवर केली आहे,
सायंटिस्टचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. ओके, सर आयझॅक न्यूटन. द फिनॉमिनन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. आता याची स्टोरीही तुम्हाला माहिती आहे, स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, पण तरी पण तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. ओके, ॲज पर आपण स्टोरीसारखं जाऊया. ॲज द स्टोरी गोज, ही इज डिस्कवर्ड द फर्स्ट बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. सगळ्यांना माहिती आहे कशाखाली बसले होते ते, ॲपल ट्री खाली बसले होते आणि झाडावरून ॲपल खाली पडलं आणि मग त्यांच्या लक्षात त्यांच्या मनात विचार आला की हे जे ॲपल आहे ते जमिनीवरच खाली का पडत आहेत. ओके, सो he wondered why all apples fall vertically downward and not an angle to the vertical. त्यांना मनामध्ये असे प्रश्न पडले किंवा शंका आली की हे जे ॲपल्स आहेत ते सगळे व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली का येतात किंवा कोणत्याही दुसऱ्या अँगलमध्ये का पडत नाही आहे. व्हर्टिकल पडतात पण ते व्हर्टिकली डाऊनवर्ड पडतात. ठीक आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहेत, कोणत्याही अँगलमध्ये ते का खाली पडत नाही. अशा बऱ्याचशा शंका त्यांच्या मनामध्ये आल्या. Why do they not fly off in a horizontal direction? हे असे उभेच का पडतात, आडवे का पडत नाहीत. ठीक आहे, झाडावरून ते पडताना आडवे का पडत नाहीत, हॉरिझॉन्टल डिरेक्शननी काय फ्लाय ऑफ होत नाहीत. After much thought, he came to the conclusion that the earth must be attracting the apple toward itself, and this attractive force must be directed toward the center of the earth. बराचसा विचार झाल्यानंतर त्यांनी एक कन्क्लुजन काढलं की हे जे ॲपल आहे ते खाली येत आहे, म्हणजे अर्थ काय करते, अर्थ जी आहे ती त्या ॲपलला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इट सेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स, म्हणजे अट्रॅक्ट करते म्हणजे कुठला तरी फोर्स असणार आहे. ओके, म्हणून त्याने आपण इथं शब्द काय वापरला, अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा अट्रॅक्टिव्ह फोर्स कुठं जातोय, त्याची दिशा कुठं आहे, डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, सी काय कन्क्लुजन काढलं, द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इट सेल्फ. ओके, अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. The direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of apple, and thus apple falls vertically downward. Apples vertically downward का पडत आहे, तर त्याचंही त्यांनी कारण सांगितलं की जी दिशा आहे, द डिरेक्शन, कुठून जे झाडावरून ॲपल खाली पडत आहे ती जी दिशा आहे ते कुठपर्यंत येते रे, तर सेंटर, जे अर्थचा सेंटर आहे तिथपर्यंत येते. आणि डिरेक्शन कशी आहे त्याची, व्हर्टिकल आहे. ओके, ॲट द पोझिशन ऑफ ॲपल, आणि साहजिकच ॲपल त्यामुळे कसं पडतं आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड पडतं आहे. ओके, इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय बघा, तुमच्या बुकमधलंच हे पिक्चर आहे. मून दाखवलं आहे, अर्थ, फॉलिंग ॲपल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि ही जी कॉन्सेप्ट आहे of the concept of the gravitational force and gravitational force between the earth and the moon. इथे आपल्याला दोन टर्म लक्षात घ्यायचे, दोन कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल सांगितलं आहे आणि दुसरं अर्थ आणि मून यांच्यामधल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल सांगितलं आहे. ओके, काय सांगितलं आहे बघा, द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज अलॉंग द परपॅन्डिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. आता इथे आपण मगाशी म्हणतोय की हे जे ॲपल आहे ते अट्रॅक्ट कुठं होतं आहे, तर अर्थच्या सेंटरकडं होतं आहे. बरोबर आहे, त्यामुळे जो फोर्स आहे, जो ॲपलवर फोर्स अप्लाय झालेला आहे, जे ॲपल कुठं आहे, ऑन द ट्री. ओके, द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री, झाडावर जे ॲपल आहे त्याच्यावरचा जो फोर्स आहे तो फोर्स कुठे आहे रे, तर जो काही खेचला जातोय, जे काही अट्रॅक्शन आहे ते कुठं आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. हे आताच आपण बघितलं, कुठं आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. पण सेंटरला आहे, पण कसं आहे रे, अलॉंग द परपॅन्डिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल. ॲपल जिथं आहे, ॲपल जिथं आहे त्याच्या कसल्या पोझिशनमध्ये आहे, ते परपॅन्डिक्युलर आहे. कसं आहे, परपॅन्डिक्युलर आहे. कशाला, टू द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, नेक्स्ट पॉईंट, द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. आता हे झालं
ॲपलचं. परत दुसरं एक त्यांनी इथे कॉन्सेप्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे अर्थ आणि मूनची दिली. इकडे तुम्हाला मून दाखवली आणि हे अर्थ आहे. ओके, द फिगर शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणामधला, अर्थ आणि मूनमधला. ठीक आहे, यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कारण आपण आताच डेफिनेशनमध्ये म्हटलं की युनिवर्समध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये जो फोर्स असतो त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. ठीक आहे, मग इथं जे डिस्टन्स आहे ते ॲक्च्युली मोजून घेतलेलं नाही. त्यामुळे असं म्हटलं आहे द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल. Newton thought that if the force of gravitation acts on apple on the tree at a different height from the surface of the earth, can it also act on object at ever greater heights much farther away from the earth, like for example the moon. न्यूटननी इथंच त्यांचे विचार थांबवले नाहीत की ठीक आहे ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्ड का पडत आहे ते त्यांनी सांगितलं, पण त्यांचा विचार अजून थांबला नाही. त्यांनी काय विचार केला रे की हा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, जो ॲपलवर ॲक्ट होतोय, ठीक आहे, झाडावरच्या ॲपलवर तो ॲक्ट होतोय, मग प्रत्येकाची हाईट कशी आहे, वेगवेगळी आहे. ॲट द डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थपासून ते ॲपल सगळेच एकाच हाईटवर नाही आहे, तर प्रत्येकाची हाईट कशी आहे, थोडी वेगवेगळी आहे. तरीसुद्धा ते ॲपल कुठं पडतात, अर्थवर पडतात किंवा जमिनीवर पडतात असं म्हणूया आपण. मग पुन्हा दुसरा एक क्वेश्चन त्यांच्या मनामध्ये आला की कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट इवन ग्रेटर हाईट मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ. मग अशा काही ऑब्जेक्ट्स आहेत ज्या ऑब्जेक्ट्स अर्थपासून बऱ्याच अंतरावर आहेत किंवा हाईटवर आहेत, खूप लांब आहेत, अवे फ्रॉम द अर्थ. ठीक आहे, मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ. मग अशा ऑब्जेक्ट्सवर ही अर्थ जी आहे ती फोर्स अप्लाय करते का, असे क्वेश्चन्स विचारलेत. लाईक फॉर एक्झाम्पल द मून. ॲक्च्युली हा क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारला, याचा आन्सर तुमच्या पेज नंबर 5वर दिलेला आहे. ते थोडक्यात मी इथे सांगते आहे तुम्हाला की इथं तुम्हाला माहिती आहे की जी आपली अर्थ आहे त्या अर्थच्या कडेने कोण रिव्हॉल्व करते आहे, मून आहे. कारण मून इज ए नॅचरल सॅटेलाईट. हा मून हा अर्थचा काय आहे, एक सॅटेलाईट, नॅचरल सॅटेलाईट आहे. आणि मग इथं मून जो रिव्हॉल्व करतोय अर्थभोवती फिरत असताना त्याला एक विशिष्ट प्रकारची व्हेलॉसिटी प्राप्त झाली असते. हा वर्ड महत्त्वाचा आहे. काय प्राप्त झालेली असते, त्यांना व्हेलॉसिटी प्राप्त झालेली असते. ठीक आहे, मग ही व्हेलॉसिटी प्राप्त झाली असल्यामुळं ही अर्थ आहे ती अर्थ काय करत नाही, अट्रॅक्ट करत नाही. ओके, पाठीमागच्या म्हणजे बुकमध्ये तुम्हाला पेजमध्ये दिलेलं आहे आन्सर की ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही असं नाही, असतो. दोघांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतोय पण तो खूप कमी असतो. इट इज अ मच वीकर दॅन द अदर फोर्सेस इन नेचर. का, तर हे जे आहे हे काय आहे रे, तर इथं त्यांनी काय सांगितलं की इथं मून जे आहे ते फिरत असताना त्याला एक प्रकारची काय आलेली आहे, व्हेलॉसिटी प्राप्त झालेली. ओके, देर इज ए व्हेलॉसिटी. आणि जर व्हेलॉसिटी नसती मूनला व्हेलॉसिटी झालेली नसती, वेग प्राप्त झालेला नसता, तर मूनसुद्धा अर्थकडे काय झाला असता, अट्रॅक्ट झाला असता. ओके, नेक्स्ट पॉईंट. कॅन इट ॲक्ट ऑन इवन फार्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट अँड द सन. असाच हे जे अट्रॅक्शन आहे, हे जे फोर्स आहे ते दुसऱ्याही ऑब्जेक्टला म्हणजे प्लॅनेट किंवा सनवर सुद्धा ॲक्ट होऊ शकतात. सेम आन्सर इथं असणार आहे की प्लॅनेट्स जे आहेत ते प्लॅनेट्स कुणाभोवती फिरतात रे, सनभोवती फिरतात. ठीक आहे, म्हणजे इथे एक ना काय झालेली असते, एक व्हेलॉसिटी प्राप्त झालेली असते. नेक्स्ट पॉईंट, फोर्स अँड मोशन. ओके, याच्यामध्ये तुम्हाला फोर्स आणि मोशन. मग अशी आपण पहिल्या क्वेश्चनचं आन्सर बघितलं होतं की एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याची स्पीड आणि डिरेक्शन त्या जे काही ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, मोशन म्हणजे गतीमध्ये असणार आहे, त्या ऑब्जेक्टच्या मोशनमध्ये, त्याच्या स्पीडमध्ये किंवा त्याच्या डिरेक्शनमध्ये काय होतो रे, चेंज होतो. ठीक आहे, म्हणजे फोर्स अँड मोशनमध्ये रिलेशन कसं आहे, एखादी ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे आणि तिला जर तुम्ही समजा ही ऑब्जेक्ट आहे ती मोशनमध्ये आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही जर फोर्स अप्लाय केला, काय केला, फोर्स अप्लाय केला, तर त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात, स्पीड चेंज होईल त्याचं. ठीक आहे, काय होईल, स्पीड चेंज होईल. त्याचबरोबर काय चेंज होणार आहे, त्या जे मोशनमध्ये ऑब्जेक्ट आहे त्याची डिरेक्शन चेंज होते. ओके,
ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बायसिकल ज्यावेळेस चालवत असता, सायकल ज्यावेळेस चालवत असता त्यावेळेस तुम्ही काय करता रे, अचानक ब्रेक दाबता, फोर्स अप्लाय करता. ठीक आहे. तुम्हाला डिरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा स्पीड कमी करण्यासाठी तिथं तुम्ही काय करत असता, फोर्स अप्लाय करत असता. ठीक आहे. आता कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला न्यूटन्सचे 3 लॉ विचारले. न्यूटनचे 3 लॉ माहीत आहेत का? व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन? फर्स्ट लॉ तुमच्या बुकमध्ये नाही आहे, कारण हे 9th बुकमध्ये आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ, तर न्यूटन्स बघा, न्यूटन्स फर्स्ट लॉ of motion, an object continue to remain at a race or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. ओके. एखादी वस्तू रेस्ट पोझिशनला आहे किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. ठीक आहे. युनिफॉर्म मोशनमध्ये ती कशी आहे, स्ट्रेट लाईनमध्ये आहे. ती कधी चेंज होत नाही रे, जोपर्यंत तुम्ही तिला काय करत नाही, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स त्याच्यावर ॲक्ट करत नाही, तोपर्यंत ती आहे तशी रेस्ट पोझिशनमध्ये राहणार आहे किंवा तिची मोशन आहे ती युनिफॉर्म राहणार आहे. ठीक आहे. अँड ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस ऑर इन द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, फक्त एक्सटर्नल नाही, तो फोर्स कसा असला पाहिजे, अनबॅलन्स्ड असला पाहिजे. अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. ओके. 9thमध्ये झाले तुम्हाला. सेकंड लॉ काय रे? सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटमचा अर्थच मराठीमध्ये तुम्ही संवेग असं म्हणताय. ओके. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे कशाला प्रोपोर्शनल आहे, किंवा मोमेंटम जे आहे ते कशाला प्रोपोर्शनल आहे, तर अप्लाइड फोर्सला. जेवढा तुम्ही फोर्स लावणार आहे तेवढं रेट ऑफ जे चेंज आहे मोमेंटमचा तो वाढणार आहे. ठीक आहे. प्रोपोर्शनल म्हणतोय. फोर्स वाढला की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमसुद्धा वाढणार आहे. आणि हा जो चेंज आहे हा चेंज नेहमी कसा होतो, तर ज्या दिशेने तुम्ही फोर्स अप्लाय करताय त्या दिशेने होतो. ओके. अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. थर्ड सगळ्यात सोपा, तुम्हाला माहिती आहे थर्ड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. हा जो लॉ आहे तो सगळ्यात सोपा आणि बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे की जिथं ॲक्शन असते तिथं रिॲक्शन असते. ओके. मग इथं हे 2 वर्ड्स महत्त्वाचे. एव्हरी ॲक्शन फोर्स, फक्त इथं आपण ॲक्शन रिॲक्शन म्हणतोय, इथं ॲक्शनच्या पुढं फोर्स म्हणायचं आहे. ओके. एव्हरी ॲक्शन फोर्स, प्रत्येक ॲक्शन फोर्सला हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स ऑन सायमल्टेनियसली. प्रत्येक जो ॲक्शन फोर्स आहे त्याच्यावर फोर्स ॲक्ट करणारा दुसरा एक आहे, ज्याला जो कसं असतो रे, इक्वल असतो, पण त्याची दिशा मात्र कशी असते, अपोजिट असते. ओके. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसलीचा अर्थ एकाच वेळेस. हे झाले 3 लॉ, न्यूटन्सचे 3 लॉ झाले, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. याच्यानंतर तुम्हाला न्यूटन्सबद्दल थोडक्यात माहिती दिलेली, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ही न्यूटन्सबद्दलची माहिती आहे. ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन, 1642 to 1727. He was one of the greatest scientists of recent time, born in England. बघा ही माहिती सगळी तुम्हाला माहिती आहे. ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हटलं इंग्लंडमध्ये जन्म झाला आहे. ही गेव हिज लॉ ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. हे जे बुक आहे त्यांचं, त्या बुकमध्ये त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती आहे कशाबद्दल, लॉ ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन आणि ग्रॅव्हिटीची जी थिअरी आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. ओके. बिफोर दिस बुक वॉज रिटन, केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग अ प्लॅनेटरी मोशन. हे बुक लिहायच्या अगोदर आपण ते पण लागणार आहे. केपलर्सने 3 लॉज दिले होते जे काय सांगत होते, प्लॅनेटरी मोशन्सबद्दल सांगत होते. ठीक आहे. However, the reason why planets move in the way described by Kepler's law was not
known. Newton's with his theory of gravity mathematically derived Kepler's law. म्हणजेच केपलर्सनी काय सांगितलं होतं की जे प्लॅनेटरी मोशन्स आहेत, जी प्लॅनेटची मोशन आहे ती सांगितली होती, बट रिझन सांगितलं नव्हतं. The reason why planets move in a way described by Kepler's law was not known. त्यांनी मोशनमध्ये आहे ते सांगितलं होतं, प्लॅनेटची मोशन सांगितली होती, पण त्याचे रिझन त्यांनी सांगितलं नव्हतं. मग ही जी थेरी आहे किंवा न्यूटन्सनी काय केलं, जे काही केपलर्सनी सांगितलेलं आहे ते मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं. ओके, त्या थेरीला आपण त्याचं थेरी ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणतो. आपण केपलर्सचे लॉसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचबरोबर काय केलं आहे बघा, इन ॲडिशन टू दिस न्यूटन डीड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग लाईट, हीट, साऊंड, मॅथमॅटिक्स. फक्त ग्रॅव्हिटीबद्दलच वर्क नाही त्यांचं, तर त्यांनी बऱ्याचशा ह्याच्यामध्ये काम केले. मग लाईट्स, हीट, साऊंड, मॅथमॅटिक्समध्ये आहे. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. बघा, मॅथमॅटिक्सची एक नवीन ब्रांच त्यांनी स्थापन केली किंवा उदयास आणली. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस अँड हीज वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. हे पहिले सायंटिस्ट आहेत की ज्यांनी काय तयार केलं, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार केला. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे, कारण दुसरा नेक्स्ट पॉईंट जर घ्यायचा म्हटला तर थोडासा वेगळा येतो, सेंट्रिपिटल फोर्स, आणि मग तो खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे आपण आज इथेच थांबतो आहे. नेक्स्ट व्हिडिओला आपण 1-2 दिवसामध्येच अपलोड करू. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.